मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा कारागृहात आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आलाय। गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा राज्यात बदनाम झालाय। येथील एसपी नवनीत कौर यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हेगारांची सफाई मोहीम सुरू केली आहे। कौर यांनी चौथ्या टोळीला मोक्का लावलाय। आता पोलिसांनी कोणत्या टोळीला मोक्का लावलाय, या टोळीचा वाल्मिक कराडशी संबंध काय, या टोळी विरुद्ध कोणते गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या टोळीच्या गुन्ह्याची पद्धत कशी आहे, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये। परळीतील रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहीफळे, विलास गीते या 5 जणांना एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 7 मे रोजी अटक झाली होती। सुदीप सोनवणे वगळता इतरांना जामीन मिळाला, तर धनराज फड आणि ज्ञानोबा उर्फ गोट्या गीते हा फरार आहे। या टोळीचा प्रमुख रघुनाथ फड हा आहे। टोळी परळीची आणि अंबाजोगाई दहशत। या टोळी विरुद्ध बीड मधील परळी शहर, अंबाजोगाई ग्रामीण आणि छत्रपती संभाजीनगर या 3 पोलीस स्टेशनला 10 गुन्हे दाखल आहेत। खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचणे, अवैधपणे शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, रस्ता अडवणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, गंभीर दुखापत करणे या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत। त्यातील 9 गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल आहेत, तर एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे। ही गँग वाल्मिक कराडची कशी ती पाहूया। ही गँग वाल्मिक कराडशी संबंधित आहे। या टोळीचे सदस्य आणि वाल्मिक कराड यांचे फोटोही समोर आले आहेत। गोट्या गीते हा तर वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला आणताना त्याच्या ताफ्यात होता, तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड आणि गीते गँग यांच्यात झालेल्या वादाचे कारण होता, असं आता समोर आलंय। पोलिसांवर दबाव, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल। या टोळी विरुद्ध मार्च महिन्यात एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, तोही न्यायालयाच्या आदेशानंतर। परळीतील तडोळी येथील शेतकरी सहदेव वाल्मिक सातबाई यांना या टोळीने मारहाण केली होती। सातबाई हे परळी येथे ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी आणि हप्ता भरण्यासाठी 2,70,000 रुपये घेऊन मोटरसायकलने जात होते। त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये आलेले रघुनाथ फड आणि इतर 8 जणांनी सहदेव सातबाई यांना अडवलं। सर्व जणांनी सातबाई यांना काठी, लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेतले। सातबाई यांनी बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले। त्यावेळी आरोपींनी तू आता वाचलास तर नंतर आम्ही तुला सोडणार नाही अशी धमकी दिली। सातबाई यांची फिर्यादही पोलिसांनी व्यवस्थित घेतली नाही। त्यानंतर ते न्यायालयात गेले। वाहनातून येऊन अडवून लोखंडी रॉड, काठीने मारहाण करणे अशी या टोळीच्या गुन्ह्याची पद्धत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीची गुन्हेगारीची पद्धत याच पद्धतीची होती। बीड मधील 5 टोळ्यांवर मोक्का, टोळ्यांमधील अनेक जण फरार। या टोळीतील मुख्य आरोपी रघुनाथ फडसह 4 जणांना नुकताच जामीन झालाय। सुदीप सोनवणे हा अटकेत आहे। 2 आरोपी फरार आहेत। या आरोपींना शोधून त्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। गेल्या 5 महिन्यात पोलीस अधीक्षकांना कराड आणि घुले गँग, बीडची आठवले गँग, आष्टीतील भोसले टोळी, परळीतील एक आणि आता फड अशा 5 टोळ्यांवर मोक्का लावलाय। त्यामुळे टोळ्यांना जामीन मिळणार नाही। आरोपींना अटक असताना गुन्ह्याची सुनावणी होईल, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल। मात्र टोळ्यांमधील अनेक सदस्य फरारच आहेत। त्यांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात टाकण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। तर मंडळी, बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।